मला खात्री आहे की सुनेत्रा बहिणी बिनविरोध होतील. हे आपण म्हणत नाही, जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहेच. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या प्रचंड त्यागातनं मेहनतीतनं उभा राहिलेला हा पक्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करतो. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सलग 3 वेळा भारतीय जनता पक्षाची सत्ता आज देशामध्ये आहे. देशातल्या जवळजवळ 22 राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाची सरकार काम करत आहेत आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये सलग 3ऱ्या वेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं मेहनतीनं उभं केलेला हा पक्ष आमच्या नेतृत्वानं, खास करून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये काम करत असताना जनमनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे की भारतीय जनता पक्षच आपल्या राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षच या राज्याच्या विकासाचं काम करू शकतो. सर, 50व्या वर्धापन दिनानिमित्त आपण पक्षाला कुठं पाहतो? आज 46वा वर्धापन दिवस आहे. येणाऱ्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 4 वर्षानंतर आपण पक्षाला कुठं पाहतो? मी पक्षाला पाहतो की पुन्हा एकदा येणाऱ्या 4 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होताना पाहतोय. पुन्हा एकदा राज्याचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येताना पाहतोय आणि हे सगळं करत असताना त्यावेळी एक विकसित महाराष्ट्राचं, एका विकसित राष्ट्राचं जे स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलंय ते पुढे जाताना आम्ही पाहतोय. सुनेत्राताई असं अर्ज दाखल करणार आहे, इकडं महायुतीमधून किंवा राष्ट्रवादीमधून बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेस मात्र हा उमेदवार देखील त्यांनीच आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षाकडून होते. अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी. आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्रा ताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं. आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतोय. मला खात्री आहे की सुनेत्रा बहिणी बिनविरोध होतील अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते. काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल आणि सुनेत्रा ताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल. शेवटी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही. पौरावृत्त पण तीच परिस्थिती आहे. करडिलेंच्या पोरांच्या विरोधात तनपुरे जे आहेत ते ठाण मारून आहेत. आज फॉर्म भरण्याची त्यांची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी बिनविरोधची जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. नाही, आता भारतीय जनता पक्षाने मी आत्ताच सांगितलं की साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती असते. पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. त्यावेळी आपला निर्णय घेण्यासाठी प्रत्येकजण सक्षम असतो. पण आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. हो, खरं तर अंजनगावमध्ये ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला त्यामध्ये आपण मध्यस्थीनं तो तोडगा काढला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.